Friends, our most important chapter of genetics is principles of inheritance. First, about the introduction. Term genetics was first coined by Batson in the year of 1906. 1906 या वर्षी बॅटसन नावाच्या सायंटिस्टने जेनेटिक्स ही टर्म सुरुवातीला यूज केली. जेनेटिक्स ही टर्म लॅटिन वर्ड जेन या शब्दापासून बनवलेली आहे. अँड जेन मीन्स टू ग्रो इनटू or to become. Genetics is a branch of biology. It is a branch of biology which deals with heredity and variation. हेरेडिटी आणि व्हेरिएशन यांचा स्टडी करणारी जी बायोलॉजीची ब्रँच आहे त्या ब्रँचला म्हणायचं जेनेटिक्स. सो इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ हेरेडिटी अँड व्हेरिएशन्स. नाउ हेरेडिटी, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. इट इज कॉल्ड ॲज हेरेडिटी. एका जनरेशनकडं ज्या कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर्स त्यांच्या पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होणे याला आपण म्हणतो हेरेडिटी. वी आर अ कॉपी ऑफ आवर पॅरेंट्स ड्यू टू हेरेडिटी. आपला कलर, आपली हाईट कोणत्या तरी मॅटर्नल किंवा पॅटर्नल फॅमिली बरोबर मॅच होत असते, कारण त्यांचं जेनेटिक मटेरियल आपल्यामध्ये आलेलं असल्यामुळं आपण आपल्या पॅरेंटची कॉपी आहोत हे बरोबर आहेच. सो वी आर अ कॉपी ऑफ आवर पॅरेंट्स ड्यू टू हेरेडिटी. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण दोन्ही पॅरेंटचं मिक्सचर आहोत, परंतु दोन्ही पॅरेंटसारखं 50-50 नाही दिसणार आपण. जसं एक्झाम्पलच घ्यायचं म्हटलं तर हाईटचं एक्झाम्पल, अमिताभ बच्चन 6.25 फूट, जया बच्चन 3 फूट 4 फूट. आणि मग यांचा इंडिव्हिज्युअल जे असेल, यांचा जो मुलगा आहे अभिषेक बच्चन, त्याचं असं होऊ शकतं का एक पाय अमिताभ बच्चन सारखा लांब आणि एक पाय जया बच्चन सारखा आकोड, असं होऊ शकतं का? इकडनं पाहिलं तर 50% एका पॅरेंटचा स्किन कलर आणि इकडनं पाहिलं तर 50% दुसऱ्या पॅरेंटचा स्किन कलर, असं होऊ शकतं का आपल्यामध्ये? आपण दोन्ही पॅरेंटचं मिक्सचर आहोत हे बरोबर आहे, परंतु 100% तसं मिक्सचर नाही. कुठल्या तरी एका पॅरेंटबद्दल आपला रिझेम्बलन्स जास्त असतो. जसं अब्राहम लिंकनचं एक्झाम्पल आपण घेऊ. तुम्हाला अब्राहम लिंकन, त्यांचा मुलगा, त्यांनी हेडमास्टरना पाठवलेलं पत्र वगैरे सगळं माहिती आहे. त्या मुलाचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते हे. हॉस्पिटलच्या दिशेनं ताफा निघाला आणि आज जाताना मीडियानं विचारलं तुमची प्रतिक्रिया काय? कोणाशी बोलले नाहीत, डायरेक्ट टेन्शनमध्ये ते आत गेले. आणि थोड्या वेळानं बाहेर आल्यानंतर एकदम हसत मुखानं आले. मीडियानं पुन्हा विचारलं, आज जाताना तुम्ही एवढं टेन्शनमध्ये होता आणि बाहेर आलात तर एकदम खुश दिसताय, असं का? तो म्हटला, मी असा उंच, माझी बायको एकदम बुटकी, मला वाटलं माझ्या एका मुलाचा पाय माझ्यासारखा लांब आणि दुसरा पाय माझ्या बायकोसारखा आकोड होतो की काय, म्हणून मला टेन्शन आलं होतं. परंतु मी आज जाऊन मोजलं, मला काही प्रॉब्लेम वाटला नाही. मग असं होतं का? पण नाही होत. का होत नाही?
बिकॉज वी आर मोर रिझेंबल. कॅरेक्टर ज्या होतात, काही कॅरेक्टर्स एकच कॅरेक्टर दोघांची एक्सप्रेस होत नाही. काही कॅरेक्टर्स मॅटर्नल एक्सप्रेस होत असतील, काही कॅरेक्टर पॅटर्नल म्हणजे वडिलांकडच्या एक्सप्रेस होत असतील. ज्याच्या त्याच्या जेनेटिक इंटरॅक्शन प्रमाणे आपण असतो. प्लॅन्टमध्ये म्हटलं तर कलर ऑफ फ्लावर, कलर ऑफ सीड, शेप, साईज, हाईट या सर्व हेरिडिटरी कॅरेक्टर आहेत. परंतु जरी आपल्यामध्ये हेरिडिटी असली, आपण आपल्या पॅरेंटची कॉपी आहोत हे बरोबर आहे, परंतु दुसरी बाजू पण याला आहे की आपण आपल्या पॅरेंटची 100% कॉपी आहोत का, 100% कॉपी आहोत का, झेरॉक्स कॉपी आहोत का? नाही. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही ना काही फरक सुद्धा आहे. आणि हे जे फरक दोघांमध्ये आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो? व्हेरिएशन्स. So difference between members of same species are called as variations. एका स्पीसीजच्या 2 मेंबरमध्ये असलेले जे डिफरन्स आहेत त्यांना आपण म्हणतो व्हेरिएशन्स. अँड व्हेरिएशन इज ऑल्सो रूल ऑफ नेचर. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन, इन सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम, सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये व्हेरिएशन होतात, कारण व्हेरिएशन साठीच आणि इव्होल्युशन साठीच तो टाईप डेव्हलप झालेला आहे. आता या हेरिडिटीचं फर्स्ट सायंटिफिक एक्सप्लेनेशन, द फर्स्ट सायंटिफिक एक्सप्लेनेशन ऑफ हेरिडिटी वॉज गिवन बाय ग्रेगर जॉन Mendel in the year of 1866, before the discovery of chromosome. His epoch-making work is named as Mendelism, and he is called as pioneer of genetics. He is called as pioneer of genetics. आणि या मेंडेलियन एक्सपेरिमेंटची ह्याची रिडिस्कव्हरी केल्यानंतर मेंडेलला जेनेटिक्सचा फादर ही पदवी मिळाली. ही इज राईटली कॉल्ड ॲज फादर ऑफ जेनेटिक्स. त्यानंतर एक कन्सेप्ट यामध्ये आणखी आहे, लाईक Baggett's like. Like Baggett like is a fundamental principle of biology. It is a basic rule of nature. It means family likeness. It means family likeness. It means every organism can produce new individuals like themselves. प्रत्येक जण आपल्यासारखे नवीन इंडिव्हिज्युअल बनवतो. Mango seed germinate to give rise mango plant only, not any another plant. Human gives birth to human babies only, not any another animal. Rat gives birth to rat. Cat gives birth to cat. Rat does not give birth to cat and vice versa. Due to like Baggett like. Who is behind the like Baggett like? Heredity. का ह्युमन बीइंग ह्युमन बेबीलाच का जन्म देतात? त्याच्या माग कारण काय? हेरेडिटी. त्याच्या मागं कारण आहे हेरिडिटी. अशा प्रकारे हेरिडिटी आणि व्हेरिएशन, हेरिडिटी आणि व्हेरिएशन ह्या 2 ब्रँच किंवा हे 2 सब टाईप या जेनेटिक्सच्या आहेत. थँक्यू व्हेरी मच.
ओके.